चांदसणीच्या काळभैरवनाथांचे लाखो भाविकांनी घेतले दर्शन। काळभैरवाचे जागृत देवस्थान म्हणून ख्याती। नमस्कार, मी नरेंद्र खंबाईत। आपण पाहत आहात सर्वम न्यूज 24। चांदसणी येथील श्री काळभैरवनाथांचा दिनांक 25 रोजी मोठ्या हर्षोल्लासात यात्रोत्सव संपन्न झाला। दिवसभरात लाखो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले। पहाटे 5 वाजता विधिवत पूजन करून या यात्रोत्सवास प्रारंभ करण्यात आला। यावेळी भाविकांनी श्री काळभैरवनाथास लाखो श्रीफळ अर्पण केले। दिवसभरात सुमारे 3 लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचा प्राथमिक अंदाज काळभैरव संस्थानने व्यक्त केला आहे। सायंकाळी उशिरापर्यंत भाविक शिस्तबद्ध नियोजितरित्या दर्शन व यात्रोत्सवाचा आनंद घेत होते। खानदेशात नवसाला पावणारा देव अशी या देवस्थानाची ख्याती असल्याने दरवर्षी हजारो भाविक येथे नवस फेडण्यासाठी येत असतात। श्री काळभैरवाची मनोभावे पूजा करून गुळ डाळ बट्टीचा नैवेद्य भाविक मोठ्या आस्थेने काळभैरवास चढवित असतात। परिसरात सर्पदंश झालेल्या रुग्णास येथे दर्शनासाठी आणतात। विश्वस्त तसेच ग्रामस्थ अहोरात्र रुग्णांची सेवा करीत असतात। श्री काळभैरवांच्या यात्रोत्सवाने इतर जिल्ह्यातील यात्रोत्सवांचा प्रारंभ होत असल्याने पंचक्रोशीत या यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। परिसरातील चांदसणी, कमळगाव, रुखनखेडे, पिंपरी, मितावली, पुनगाव, पारगाव या गावांतील ग्रामस्थांसाठी ही यात्रा जणू दिवाळीचा सणच। यावेळी सर्व ग्रामस्थ नवीन वस्त्र परिधान करीत असतात। तसेच सासूरवाशिणी लेकींना माहेरी आणतात। 2 दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात खेळण्यांची दुकाने, मिठाईची दुकाने तसेच इतर लहान मोठ्या व्यावसायिकांची चलती असते। अवघ्या 2 दिवसात लाखो रुपयांची उलाढाल होत असते। लोककला असलेला तमाशा पाहण्यासाठी दूरवरून येथे नागरिकांची भाऊगर्दी होत असते। यात्रोत्सवात हॉटेल, शीतपेय, खेळणी, मनोरंजन, संसारोपयोगी वस्तूंची दुकाने मोठ्या संख्येने थाटली जातात। भाविक यात्रेत गरम भजी, जलेबीचा आस्वाद घेताना दिसून येतात, तर महिला व बालके पाळण्यात बसण्याचा आनंद घेत असतात। यामुळे व्यावसायिकांची दिवसभरात लाखो रुपयांची उलाढाल होते। यात्रोत्सव शांततेत संपन्न व्हावा यासाठी मंदिर संस्थान, पोलीस प्रशासन, महसूल विभाग, परिवहन विभाग परिश्रम घेते। अडावत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। तसेच चोपडा आगाराच्या वतीने भाविकांसाठी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले। यात्रेनिमित्त सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, शेषराव तोरे, सुनील तायडे, जयदीप राजपूत, भूषण चव्हाण, प्रदीप पाटील, अक्षय पाटील, किरण शिरसाट, विनोद धनगर सह गृहरक्षक दलाचे जवान, स्वयंसेवक आदींनी चोख बंदोबस्त ठेवला। पाहत रहा सर्वम न्यूज 24। मंदिराच्या डाव्या बाजूने जा, सभागृहाच्या डाव्या बाजूने वळून तुम्हाला तुमची चप्पल बूट काढलेले त्या ठिकाणी जाता येईल। समोर मंदिराच्या म्हणजे डाव्या बाजूला मिळू शकतात।